परवा डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर बोलले की मुलांना थोड्याशा पालेभाज्या खाऊ घाला. आता मुलं काय करतात, फक्त मेथीची आणि शेपूची भाजी खातात आणि व्हिटॅमिन्सने भरपूर असलेली पालकची भाजी खायला नाही म्हणतात. पण मुले गरम गरम भात आणि डाळ हे रोजच आवडीने खातात. म्हणून मी काय केलं, स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, भरपूर अशी चिरलेली पालकची भाजी, हळद, मीठ आणि घरची कांदा लसूण चटणी, यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या. डाळ अगदी व्यवस्थित शिजली. मग यात गरम पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून डाळ घोटून घेतली आणि आता याला फोडणी करून घ्यायची. चमचाभर तेलामध्ये मोहरी, जिरा, भरपूर असं ठेचलेलं लसूण छान लाल रंगावर परतवून घ्यायचं. थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून परतवून घ्यायची आणि आता डाळीला फोडणी देऊन घ्यायची. पण फोडणी देताना वरून झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे फोडणी अगदी व्यवस्थित बसते. त्यानंतर शिल्लक राहिलेली सगळी डाळ टाकून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून मोठ्या गॅसवरती एक उकळी यायला द्यायची आणि बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं. थोडंसं आंबटसाठी इथं मी चिंच टाकून घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी कोकम टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल. तयार आहे चमचमीत अशी पालक डाळ. मुलांना नक्कीच खायला द्या. रेसिपी आवडली तर लाईक